स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। घ्या. किती सारखी पुस्तकं वाचत बसता हो. तू मला बाहेरही जाऊ देत नाहीस, घरात शांतपणे वाचूही देत नाहीस. अगं मी करू तरी काय? जरा आराम करा. आरामच तर करतोय. बर मी आराम करतो, तू हे पुस्तक वाच. ही नको गो बाई. वाच वाच. अगं तेवढीच तुझ्या ज्ञानात भर पडेल. या पुस्तकांनी माझ्या ज्ञानात भर पडण्यापेक्षा चष्म्याचा नंबर नक्की वाढेल. अण्णा अण्णा गुड न्यूज. काय? आत्ताच पोलीस स्टेशन मधून फोन आला होता. तुमच्यावर ज्या गुंडांनी हल्ला केला होता ना, ते गुंड पकडले गेलेत. वा छान झालं. चला म्हणजे या जखमा अगदीच वाया गेल्या नाहीत म्हणायच्या. हे पहा, पण आता घरीच बसून राहायचं, अजिबात बाहेर जायचं नाही. झालं एवढं पुरे झालं. अगं जर गुन्हेगार सापडणार असतील तर असे कितीही हल्ले मी सहन करायला तयार आहे. देवा तूच बुद्धी दे बाबा आता यांना. माई तू नको काळजी करूस. आता आपल्याला काहीही करावं लागणार नाही. गुन्हेगार आपोआप पकडला जाईल. देवा सोडव रे बाबा या संकटातून. रीमा रिलॅक्स. अगं रीमा काय झालंय तुला? मला सांगशील का? तू आल्यापासून नुसती रडतीयस. सलीलने मला घरातनं हाकलून दिलं. काय? अगं पण असं का केलं त्यांनी? माझ्या आणि समीर बद्दलचा संशय त्याच्या मनात अजून गेलेला नाहीये. त्यांनी माझ्याशी बोलणं सुद्धा सोडून दिलंय. गेले कित्येक दिवस घरात आम्ही दोघं फक्त नवरा बायको असल्याचा अभिनय करतो. त्यांनी हे नातं संपवून टाकलंय. रीमा अगं एवढं सगळं घडत असताना तू एका शब्दाने पण मला बोलली नाहीस. अवंतिका तुझ्याच मागे किती टेन्शन असतात ग. मी तुला कसं सांगणार? म्हणूनच मी गप्प बसले. पण असं वाटलं की सगळं हळूहळू ठीक होईल म्हणून सगळं सहन करत राहिले. पण आज जेव्हा बाबांनी स्वतः विषय काढला ना, तेव्हा मी नाही सहन करू शकले आणि बाबांवर सगळा राग काढला. I'm sorry. I'm really very sorry. पण रीमा
म्हणून सलीलनी तुला म्हणून सलीलने मला हाकलवून दिलं. मी काय करू सांग ना तू. वारंवार समीरच्या विषयावरनं मला सगळेच बोलत होते. किती सहन करणार आणि किती दिवस सहन करणार. अवंतिका, मी देवा शपथ सांगते, माझ्यात आणि समीर मध्ये तसं काहीही नाहीये, पण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. हे बघ रीमा, माझा तुझ्यावर पक्का विश्वास आहे. तू काहीही वेडवाकडं केलं नशील याची खात्री आहे मला. तू काही काळजी करू नको, सगळं नीट होईल. मी घरी फोन करते. ओके, रिलॅक्स. हॅलो. बाबा, मी अवंतिका बोलते. बरं झालं तू फोन केलास तर मी आत्ता. हो बाबा, मला कळलंय सगळं. रीमा माझ्याकडे आली. थँक गॉड. मला तिचीच काळजी वाटत होती. बरं झालं ती तुझ्याकडे आली ते. पण बाबा, हे सगळं असं कधीपासून चाललंय? तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. आणि सलील असं का वागतोय तिच्याशी? काही कळेनासं झालंय. कोण चूक कोण बरोबर काही कळायला मार्गच नाही. पण बाबा, रीमाच्या बाबतीत असा विचार करणं किती चूक आहे. नाही अवंतिका, तुला वाटतं तेवढं हे प्रकरण सोपं राहिलेलं नाहीये. गोष्टी हातावर गेल्यात. हे बघ, तू उद्या इथे ये, तुला मी सगळं सांगतो. मग ठरवूया आपण काय करायचं ते. बरं, मी उद्या सकाळी येते घरी. आणि बाबा, आईला म्हणाव की तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं नीट होईल म्हणून. हो. कसं वाटतं आता अण्णा? ठीक आहे ग. अण्णा, हे सगळं प्रकरण एवढ्या वेळच निभावलं हे बरं झालं ना? अण्णा, अण्णा, देवयानी, आजचा पेपर बघितलात का तुम्ही? नाही अजून. अहो, तुमच्यावर केवढा लेख छापून आलाय. अहो, त्या शर्वरी प्रकरणामध्ये तुम्ही साक्ष दिलीत आणि त्या लोकांच्या विरोधात न जुमानता खंबीरपणे उभं राहिलात म्हणून तुमची स्तुती केली आहे. आणि या देवयानीचं तर केवढं कौतुक केलंय. बघा ना, वाचा वाचा. काँग्रेस देवयानी. हा, आता फेमस होणार तुम्ही. काय खुश ना मग? नाही काय सिद्धार्थ, जोवर शर्वरीचा खुनी सापडत नाही ना तोवर मला समाधान नाही मिळणार. अगं असं काय करतेस? खुनी नक्की सापडेल, नक्की सापडेल खुनी. कारण काय झालं ना तरी शेवटी विजय सत्याचाच होतो. बरं चला, आता मी निघतो. ए, तू कुठे निघालास? ब्रेकफास्ट नाही करायचा? अगं नाही, एकटा नको. माझी वाट बघत असतील. अरे कुठं निघालायस एवढ्या घाईघाईत? ना ऑफिसला. ऑफिसला? आणि तू? अगं दादाला बरं वाटत नाहीये ना, म्हणून आजची मीटिंग त्यानंच मला कंडक्ट करायला सांगितली. म्हणजे आता मीटिंग कंडक्ट तू करणार? हो मॅडम, गेल्या आठवड्यातल्या सगळ्या मीटिंग्स मीच अटेंड केल्यात, समजलं? हा, दादानंच ती जबाबदारी दिली माझ्यावरती. ग्रेट सिद्धार्थ. ओके, मी निघतो आता. बाय. सिद्धार्थचीच मला खूप काळजी वाटायची, पण त्याला असं मार्गी लागलेला बघून बरं वाटतं. देवी, आता कसलीच काळजी उरली नाही. त्या दोघांनी पोलीस कंप्लेंट केलीये. दोघांनी म्हणजे?
दोघांनी म्हणजे दादा आणि अवंतिकाने. पण शशांक भाऊजी तर म्हणाले होते की ते पोलीस कंप्लेंट करणार नाहीयेत म्हणून. पण अवंतिकाच म्हणाली की हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे आणि मला खात्री होती की अवंतिकाच दादाला कन्व्हिन्स करू शकते. तिच्यामुळे काय होईना शेवटी पोलिसात कंप्लेंट नोंदवली आपण. आय हॅव टू डू समथिंग. नाही तर माझं काही खरं नाही. सगळ्या गोष्टी शशांक आणि अवंतिकासाठी पॉझिटिव्ह होत चालल्या आहेत. आज अण्णा तिच्या बाजूने बोलतायत. उद्या जुई ही त्या अवंतिकाच्या बाजूने झाली तर नो, नेव्हर. आय विल नेव्हर लेट दॅट हॅपन. रीमा, तू बिलकुल टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो. अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, मी आता आईकडे जाते. मी सलीलशी बोलते आणि माझी खात्री आहे की मी एकदा त्याच्याशी बोलले ना की त्याच्या मनात तुझ्याविषयी आणि समीरविषयी कसलाही संशय राहणार नाही. थँक्स अवंतिका. माझी खात्री आहे आज संध्याकाळपर्यंत तो तुला नक्की फोन करून बोलवून घे. फक्त तू एक कर, मी आता जाऊन येते. तोपर्यंत कुणाशी बोलू नकोस या विषयावर. आई बाबांनाही फोन करू नकोस तुझ्या, आणि समीरशी तर नाहीच नाही. एव्हरीथिंग इज गोइंग टू बी ऑल राईट. इट्स माय प्रॉमिस टू यू. टेक केअर. आलेस. काय बघायचं आपल्याला? बोर जायचे आपण दोघं. बोर जायचे का? चला बोर. जायचे बोर. आले. ए कुठे फिरला तू? मी तिकडेच निघालो, तुमच्याच घरी निघालो होतो. मी घरी निघालो होतो. चला. म्हणजे घरी येणार होता तुम्ही? हो. अवंतिका आली ना? त्या नाही आहेत, पण रीमा ताई आहेत ना. कोण रीमा? सलील दादांची बायको. हा हा. अच्छा अच्छा. सलील पण आलाय का? नाही, त्या एकट्याच आल्यात. बर. म्हणजे राहायलाच आल्यात त्या इकडे. राहिला म्हणजे? बोलू नका सौरभ दादा, पण त्या दोघं नवरा बायकोंच्यात काहीतरी भांडण झालंय. सलील आणि रीमा मध्ये? वय म्हणजे रीमा त्यांच्या नाटकातला तो हिरो आहे ना, त्याच्यावरून त्यांच्यात काहीतरी भांडण झालंय. सलील दादा सारखे संशय घेतात ना, म्हणून रीमा तर इकडे निघून आल्यात घरात काय बी न सांगता. मग वहिनींनीच फोन केला बाबांना. तुम्ही चला ना वरती, वहिनी येतीलच एवढ्यात. नाही, तुम्ही जा पुढे, मग अवंतिका आल्यावर मी येतो. मी नंतर येतो. मग नंतर येतो मी. जा. बाय. टाटा करा. टाटा. आलो मी, नंतर येतो. जा. काय ना? कसं वाटतं? अरे मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी एकदम ठणठणीत बरा आहे. तुम्ही उगीच काळजी करता सगळे. बरं बरं ठीक आहे. हे जरा वाचणं बंद करा. डोळ्यावरती ताण पडू द्यायचा नाही अजिबात. अरे मी काय काय करायचं नाही. मी वाचू नको, फिरू नको, नुसतं पडून राहायचं. छे, शक्य आहे का ते? अण्णा काही दिवस फक्त. काही दिवस? अरे मला इथं 2 मिनिटं बसवेनं झालंय. अण्णा तुम्ही लहान मुलासारखं वागू नका. जखमा अजून भरलेल्या नाहीयेत. या अवस्थेमध्ये आराम करणं महत्वाचं असतं. आता बरं वाटायला लागल्यानंतर कोणी अडवणार आहे का तुम्हाला? अरे हाच तर प्रॉब्लेम आहे आमचा.
म्हणजे आमची तब्येत बरी झाली आहे किंवा नाही हे ठरवण्याचा सुद्धा आम्हाला अधिकार नाही. अण्णा तसं नाही, अहो काळजी वाटते म्हणून म्हणतो, बाकी काही नाही. मी समजू शकतो रे, पण किती दिवस हे दुखणं कुरवाळत बसणार? आणि मी जर असं बसून राहिलो तर देवीला जास्तच अपराधी वाटायला लागेल. तिला बिचारीला वाटतं की तिच्यामुळे माझी ही अवस्था झाली. झाल्या प्रकारानं ती अस्वस्थ झाली एवढं खरं. अरे पण त्यात तिची काही चूक नाहीये. अन्यायाविरुद्ध लढण्याचे संस्कार मीच तिच्यावर केलेत आणि तिचा मला अभिमान वाटतो. पण अण्णा अशा एकट्याच्या लढाईने काय होणार आहे? उलट तुम्ही एकटे आहात म्हणून असे हाल होतील, त्यांना फायदा काही होणार नाही. शशांक, या गोष्टी फायद्यासाठी करायच्या नसतात. हो, मग काय मिळवायचं असतं ना? समाधान. आपण अजून हरलेलो नाहीत याचं समाधान. अजूनही आपल्यातला माणूस जिवंत आहे याचं समाधान. आणि तुमची पिढी किती नशीबवान आहे, नाही? नाहीतर बघा ना, आमची पिढी म्हणजे आमची अजून अस्तित्वाकरता लढाई चालू आहे. पैसा मिळवणं हे एकमेव ध्येय आमचं आयुष्यात. आणि त्यामुळे स्वतः पलीकडे जाऊन कधी आम्ही विचारच करत नाही. पैसा कमवण्याचा नाद लागतो, आणखी नंतर मग लक्षात येतं की आपण स्वतःचा कधी विचारच केला नाही. आणि ज्यावेळेला हे लक्षात येतं त्याला खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच म्हणतो अजूनही उशीर झालेला नाहीये. शशांक, तू या घरासाठी, आमच्यासाठी खूप केलंस, खूप कष्ट केलेस. पण आता जरा स्वतःचा विचार कर. हे बघ, आता तू व्यस्त आहेस, कामात आहेस म्हणून तुला जाणवणार नाही, पण पुढे गेल्यानंतर हे एकाकीपण जाणवू लागतं. आणि मग त्यावेळी अण्णा, मीही काही दिवस हाच विचार करत होतो. तुमच्याशी बोलेन असं म्हणत होतो, पण अण्णा, अवंतिका. मला ठाऊक आहे शशांक, तू जर सुखी होणार असेल तर आमची काही हरकत नाही. कर अवंतिकेशी लग्न. मग एवढ्या रात्री मी तिला कुठे जाऊ द्यायचं होतं? आणि तुम्ही कसं थांबवलं नाही तिला? हे एवढं वागून सुद्धा मी तिला थांबवायला पाहिजे होतं. सलील, आणि तू सुद्धा तिला घरात ठेवून घेऊ नकोस. सलील, अरे नाही तर काय, बाबांचा, आपल्या बाबांचा अपमान केलाय तिने. आणि समजा बाबा तिला बोलले असले तर तिला एवढा राग काय यावा? तिला या गोष्टीची लाज वाटली नाही की बाबांना तिची या गोष्टीवरती बोलण्याची वेळ आली? मला तर काही कळतच नाहीये की का ती असं वागतेय. काही नाही, यश डोक्यात गेलं तिच्या. आपल्या कोणाचंही महत्व तिला आता आजकाल वाटत नाही. मी सुद्धा बोललो ते खूप झालं, यातून काही वाईट होऊ नये म्हणून बोललो. बरं, साठेबाईंना तरी किती वेळा सांगणार हे? नाही, त्यांना इतकं काही सांगू नका. सरांना ह्या वयात त्रास नको उगीच. आपणच काहीतरी मार्ग काढूया यातून. नाही बाबा, यावर आता एकच मार्ग. मला यापुढे तिच्याबरोबर राहता येणार नाही. मला वेगळं व्हायचं तिच्यापासून. आय वॉन्ट टू डिवोर्स. डिवोर्स? अरे काय बोलतोस काय तू सलील? अरे घटस्फोट म्हणजे काय खेळ वाटतो का रे तुम्हाला? तिने घेतला, आता तू घेतोयस? अरे लग्न संसार, अरे अशाने घर दुभंगून जाईल. या उधळून टाकण्यासारख्या गोष्टी नसतात रे बाबा. अरे आवीच्या बाबतीत कसं तिने सगळं घडलेलं प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. पण काय?
त्या लोणावळ्याच्या फ्लॅटमध्ये मी सुद्धा रात्री रीमाला पाहिलं समीर बरोबर. काय? सलील, तू हे खरं सांगतोयस? रीमा खरंच याच पळायला गेली? आई ग, अभि, तू उगाच तिची बाजू घेऊ नकोस आता. सलील तू पण ना. हे बघा, खरं म्हणजे मी आईसमोर या सगळ्या गोष्टी बोलणार नव्हतो, पण आता सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेलेल्या आहेत. सलील शांत हो. नाही बाबा, आता ते शक्य नाही. मी खूप विचार केलाय. आय वॉन्ट सेपरेशन अँड दॅट्स ऑल.